नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या लेक्चरमध्ये 12व्या ब्रिक्स समिटबद्दल माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये आपला मेन फोकस असेल भारत आणि चायना रिलेशनच्या बाबतीमध्ये, कारण सध्याला आपले भारत आणि चायना आपण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळा ही न्यूज बघत होतो की काय त्या ठिकाणी पँगॉंग लेक असेल किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये चाललेले वाद असतील, सीमावादाचा मुद्दा असेल, तिथं BROनं जे काय रोड निर्माण केले असतील त्याच्यावरती चायनाने घेतलेले आक्षेप असतील, हे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकत असाल, वाचत असाल। आणि त्या अनुषंगाने नेमकं भारत आणि चायना यांचा रोल काय आहे आणि या समिटीमध्ये किंवा या समिटमध्ये नेमकं काय घडलेलं आहे याच्यावरती आपला या लेक्चरमध्ये फोकस असेल। ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया आपण या लेक्चरला। तत्पूर्वी तुम्हाला सोशल कॉन्टॅक्ट अनुषंगाने जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर PDF साठी तुम्ही हे माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। आणि या टेलिग्राम चॅनलवरती मी रोजच्या रोज एक MCQ टाकण्याचा प्रयत्न करतोय। पॉलिटी बाय परशुराम शिंदे या असणाऱ्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही हा चॅनल जॉईन करू शकता। ठीक आहे, तत्पूर्वी काय करूया आपण, नेमकं ह्या ब्रिक्स अंतर्गत जे देश आहेत का त्या देशांना जागतिक नकाशामध्ये आपण काय करूया, आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करूया। त्यात सगळ्यात पहिल्यांदा असेल हा ब्राझील, त्यानंतर आहे त्या ठिकाणी हा रशिया, त्यानंतर आहे हा इंडिया म्हणजे आपला भारत आहे, त्यानंतर आहे चायना। सगळ्यात पहिल्यांदा लक्षात काय घ्यायचं, हे जे 4 देश आहेत का हेच 4 देश मिळून 2009च्या कालावधीमध्ये रशिया या ठिकाणी काय केलं होतं, आपण आपली पहिली ब्रिक्सची समिटी त्या ठिकाणी घेतली होती, समिट घेतलं होतं, बैठक घेतली होती। ही तर फक्त 4च होते, त्याच्यामुळे याचं नाव या कालावधीमध्ये काय होतं त्या ठिकाणी तर फक्त ब्रिक होतं, त्याला ॲपॉस्ट्रॉफी CS असं ब्रिक्स म्हटलं जात होतं। आणि त्यानंतर 2010च्या कालावधीमध्ये साऊथ आफ्रिकेला ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळं याचं आता प्रॉपर नाव 2010 पासून काय झालं त्या ठिकाणी तर ब्रिक्स झालेलं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। ठीक आहे, नकाशामध्ये एक्झॅक्टली लोकेशन्स कुठं आहेत असं जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला हे सांगता आलं पाहिजे, त्या अनुषंगाने हे पण मुद्दे इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, आता त्यानंतर पहा, हे जे ब्रिक्स समिती आहेत का याच्यावरती MPSC तसंच UPSC बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो। त्याच्यामुळं याच्या अगोदर ज्या समिट झाल्या होत्या ह्या ब्रिक्सच्या, त्या कुठं कुठं झाल्या होत्या ते थोडंसं आयडेंटिफाय करताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं पहा, आपल्याला मेनली फोकस काय करायचं या ठिकाणी की आपल्या भारताच्या बाबतीमध्ये असणारे समिट आणि सोबतच आत्ता रशिया जो होस्ट करतोय तर रशिया याच्या अगोदर कुठं कुठं किती वेळा होस्ट केलेला आहे आणि कधी कधी होस्ट केलेलं आहे, एवढं जरी आयडेंटिफाय केलं तुम्ही तरी ते बेस्ट ठरू शकतं। जर बघितलं तर आत्ता सध्याला आपण 12व्या समिटबद्दल बोलतोय, ते रशिया होस्ट करतोय। प्रॉपरली हे होणार होतं कधी, 21 ते 23 जुलै 2020च्या कालावधीमध्ये ते आत्ता 17 नोव्हेंबरला ते पण घेतलेलं आहे आणि हे व्हर्च्युअली झालेलं आहे, मात्र याचा होस्ट होता रशिया। रशिया याच्या अगोदर कधी होता तो लक्षात घ्यायचं, 7वं जे समिट होतं का तेव्हा ते होस्ट केलं होतं रशियानं। आणि त्याच्या अगोदर रशिया हा सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं, हा पहिली असणारी यंत्रणा किंवा पहिलंच समिट हे रशियानंच होस्ट केलं होतं 2009ला। आणि 2010ला जे समिट झालं होतं ते झालं होतं ब्राझीलला। हे 10ला का लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण इथं साऊथ आफ्रिका त्या ठिकाणी ॲड झालेला होता, हे एक लक्षात घ्यायचं आपल्याला। ठीक आहे, आणि यासोबतच काय लक्षात घ्यायचं, भारतानं कधी कधी होस्ट केलेलं आहे, मग भारतानं 4थं होस्ट केलेलं आहे 12ला। त्यानंतर भारताचं जर बघितलं आपण तर 2016ला भारतानं होस्ट केलेलं आहे। ओके, आणि त्यानंतर आत्ता 13वं जे होणार आहे का ते 13वं सुद्धा भारत होस्ट करणार आहे। त्याच्यामुळं भारतासाठी आपल्याला कधी कधी झालेलं आहे ते पण थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा। ठीक आहे, म्हणजे कोणकोणतं, सुरुवातीला 4थं, 8वं, 4 आणि 8 आणि नंतर आता 13वं होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। आता हे सिक्वेन्सली लक्षात ठेवायचं पण कसं त्या ठिकाणी पहा, हे खूप इझीली आहे लक्षात ठेवण्यासाठी। आता नाव काय ह्याचं, BRICS ना। मग सुरुवातीला पहा या ठिकाणी पहिल्यांदा रशिया आहे, नंतर ब्राझील आहे, नंतर चायना आहे, नंतर इंडिया आहे आणि नंतर साऊथ आफ्रिका आहे। आता लक्षात काय घ्यायचं पहा या ठिकाणी की पहिले जे 5 मीटिंग आहेत का त्या मीटिंगमध्ये जे सुरुवातीचे 4 नाव आहेत का ते अल्टीपल्टी झालेत पहा। म्हणजे ब्रिक्समधलं BR घेऊया, तिथं पहिल्यांदा रशिया झाला, नंतर ब्राझील झाला, नंतर IC मधला पहिल्यांदा चायना झाला, नंतर इंडिया झाला आणि 5वा ॲज इट इज आहे साऊथ आफ्रिका। त्यानंतर पुढचे कधी कधी कुठं कुठं झालेत पहा, नंतर BRICS झाले, परत BR, आता 12वं R,
नंतर आता 13वं कुठं होणार आहे, आय इंडियामध्ये होणार आहे. म्हणजे हे काय लक्षात घ्यायचं आपल्याला, याच्या बाबतीमध्ये क्रोनॉलॉजी कशी लक्षात ठेवायची, या ब्रिक्सच्या नावावरूनच आपल्याला हे मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याच वेळा आयोग यांच्या असणाऱ्या क्रमांकावरती सुद्धा प्रश्न हे PSI, STI, ASO सारख्या परीक्षामध्ये पण विचारतो, राज्यसेवेला पण विचारतो. UPSCला याच्यावरती अशा पद्धतीचा प्रश्न नसतो, फक्त तो फोकस केला जातो याच्या पाठीमागच्या असणाऱ्या व्ह्यूचा वगैरे त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे एकदा हे मुद्दे मागच्या असणाऱ्या ब्रिक्स समिटीबद्दल त्या ठिकाणी किंवा समिट जे झालेलं आहे त्याबद्दल बघण्याचा प्रयत्न आपण करावा. ठीक आहे, यानंतर आता जी 12वी समिट झालेली आहे ब्रिक्सची, त्या बाबतीमध्ये थोडीशी माहिती आपण इथं घेण्याचा प्रयत्न करूया. पहा आता याला होस्ट कुणी केलेला आहे, रशियानं केलेलं. मोटोला खूप जास्त फोकस करून सांगितलं होतं, त्या अनुषंगाने हा मोटो खूप महत्त्वाचा असेल, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, मग काय तो मोटो पहा या ठिकाणी, ब्रिक्स पार्टनरशिप फॉर ग्लोबल स्टेबिलिटी, शेअर्ड सिक्युरिटी अँड इनोव्हेटिव्ह ग्रोथ. हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं इथं, कारण ग्लोबली विचार केला जातोय जिथं हे ब्रिक्स कंट्री त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळं मोदींनी सुद्धा काय केलं होतं, या असणाऱ्या मोटोचा वारंवार उल्लेख त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या भाषणामध्ये केला होता, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हा मोटो कधी अडॉप्ट केला होता, तर हा फर्स्ट शेर्पा मीटिंगमध्ये त्या ठिकाणी हा अडॉप्ट केला होता, जो कुठं घडला होता, रशियामध्येच ते मीटिंग भडली त्या ठिकाणी झाली होती, सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी. आणि या पीटर्सबर्गलाच काय होणार होतं, ही असणारी 12वी समिती होणार होती, मात्र ती कोरोना व्हायरसच्या पेंडेमिकमुळे काय झालेलं आहे, व्हर्च्युअली आपण घेतोय सध्याला. आणि ते कधी झालेलं आहे, 11 ते 13 या फेब्रुवारी 2020च्या दरम्यान झालेलं आहे. आता हे शेर्पा मीटिंग म्हणजेच काय, शेर्पा म्हणजेच कोण या ठिकाणी, भारतामार्फत प्रेझेंटिंग किंवा प्रेझेंटेशन करण्यासाठी जे इतर देशांमध्ये जातात, एक्झाम्पलमध्ये UN मध्ये प्रेझेंटेशनसाठी गेले किंवा वर्ल्ड बँकमध्ये त्या ठिकाणी गेले, तर भारतामार्फत प्रेझेंटेशनसाठी जाणाऱ्या व्यक्तींना काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, शेर्पा असं म्हणतो. आणि ती शेर्पा मीटिंग झाली होती कधी, फेब्रुवारी 2020ला झाली होती. एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता त्यानंतर लक्षात काय घ्यायचं आहे बघा, आता हे एवढं महत्त्वाचं नाही की पार्टिसिपेटिंग लीडर्स कोण होते, विचारू शकतो आयोग त्या अनुषंगाने, हे पण लक्षात घ्या थोडंसं. ह्याच्यामध्ये कोण होतं त्या ठिकाणी, ब्राझीलचे प्रेसिडेंट होते, रशियाचे प्रेसिडेंट होते, इंडियाचे प्राईम मिनिस्टर होते, चायनाचे प्रेसिडेंट आणि साऊथ आफ्रिकेचे सुद्धा प्रेसिडेंट होते, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि किंवा सी जिनपिंग असतील, यांची नावं जर लक्षात ठेवली तरी चालेल त्या ठिकाणी. ठीक आहे, आता पहा पुढं, ह्या ब्रिक्सच्या बाबतीमध्ये अजून थोडी एक्स्ट्रा माहिती काय लक्षात घ्यायची आपल्याला, की हे जे ब्रिक्स आहे का, सगळ्यात पहिल्यांदा का लक्षात काय घ्यायचं, आपण सुरुवातीला सांगितलं 2009ला याची पहिली समिट झाली होती, मात्र त्यावेळेस नाव काय होतं, फक्त ब्रिक. ओके, आणि ते पण झालं कुठं होतं त्या ठिकाणी, रशियामध्येच झालं होतं. ओके, मग हे असेल त्या ठिकाणी एकॅट्रिनबर्ग या ठिकाणी काय झालं होतं, ही समिट घडली होती इथं. आणि 2010ला साऊथ आफ्रिका त्याच्यामध्ये ऑफिशियली ॲड झाला, त्याच्यामुळे याचं नाव काय झालं, ब्रिक्स झालेलं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला इथं फोकस करून काय लक्षात घ्यायचं आहे, हे ब्रिक्स जे आहे का, ते कोणत्या पद्धतीचं समिट आहे किंवा कोणत्या पद्धतीचा गट आहे. मग हा गटाचा विचार करताना हा लक्षात काय घ्यायचा, हा आहे इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल रिजनल ऑर्गनायझेशन आहे. हा आर्थिक आणि राजकीय प्रादेशिक संघटना आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि सोबतच यातलं ऑफिशियल लँग्वेजेस कोणकोणते आहेत त्या ठिकाणी, मग पोर्तुगीज आहे, रशियन आहे, हिंदी आहे, मॅन्ड्रिन आहे आणि इंग्लिश आहे, हे लक्षात घ्यायचं. आता बऱ्याच लोकांना प्रश्न असाही पडू शकतो, पोर्तुगीज कसं काय येऊ शकतो, कारण तिथं ब्राझील अंतर्गत ती ऑफिशियल लँग्वेज आहे, त्यामुळं तिथं पोर्तुगीजचा उल्लेख आपण करतोय. ठीक आहे, आता बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याच असणाऱ्या डाटांमध्ये तुम्हाला ब्रिक्स देशांनी किती लोकसंख्या व्यापलेली आहे, ब्रिक्स देशांनी किती भूभाग व्यापलेला आहे याची माहिती मिळेल. मात्र मेनली मुद्दा लक्षात काय घ्यायचा, कोरोना व्हायरसच्या पेंडेमिकमुळं सगळ्यात जास्त फोकस असेल GDPचा. मग या ग्रुपमध्ये GDPच्या अनुषंगाने कोणकोणता देश जास्त वाटा घेतोय, तर या ग्रुप अंतर्गत चायनाचा सगळ्यात मोठा वाटा आहे 68%, भारताचा 14% वाटा आहे, रशियाचा 8% वाटा आहे, ब्राझील 9% वाटा आहे आणि
याच असणाऱ्या ब्रिक्स देशांनी काय केलं तर एक बँक स्थापन केलेली आहे. जसं इतर बँकांप्रमाणे त्या ठिकाणी मग एशियन बँक असेल किंवा वर्ल्ड बँक असेल, या पद्धतीने या ब्रिक्स देशांची पण बँक असावी यासाठी काय केलं या ठिकाणी न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन करण्याचा विचार त्या ठिकाणी केला गेला होता. आणि तो कधी स्थापन केला इथं 2014च्या कालावधीमध्ये स्थापन केला. आणि याचं हेडक्वार्टर कुठं आहे तर शांघायला आहे. हे लक्षात घ्या बरं का. शांघायला आहे म्हणजे काय, या ब्रिक्समध्ये सर्वाधिक जास्त वर्चस्व आपल्याला बऱ्यापैकी दिसतंय कोणाचं, चायनाचंच दिसतंय बरं का. आणि त्यामुळंच भारत सुद्धा काय करतोय सध्याला रिन्युएबल एनर्जी जी आहे का त्या एनर्जीच्या अनुषंगाने इंटरनॅशनल समिट भारतामध्ये भरवण्याचा प्रयत्न भारताने केला होता. आणि त्या अनुषंगाने सौर ऊर्जा पॅनल हे भारतामध्येच आणण्याचा प्रयत्न करतोय भारत. आणि ह्या सौर ऊर्जेच्या अनुषंगाने सुद्धा एक बँक स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय भारत. आणि ही सगळ्यात मोठी मूव असेल भारताची, आणि जे थोडंफार चायनाला एक शह देण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल. ओके, हे थोडंच लक्षात घ्यायचं आपल्याला. कुठं असेल ह्याचं हेडक्वार्टर शांघायला आहे, कारण बऱ्याच वेळा आपण बीजिंगच्या अनुषंगाने हा मुद्दा बघण्याचा प्रयत्न करतो. माझं हेडक्वार्टर कुठं असेल याचं शांघायला असेल. ठीक आहे. आता पुढं काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, ह्याचं प्रॉपर जे सुरुवातीला रक्कम त्या ठिकाणी ॲड केली होती ते कशासाठी असेल तर याचा इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार करण्यासाठी. आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टसाठी काय केलं होतं, ऑथोराइज्ड लेंडिंग ह्या ठिकाणी वापरलं होतं. किती, $34 म्हणजे $34 बिलियन हे लक्षात घ्यायचं आपल्याला. हे ॲन्युअली खर्च करण्याचा मुद्दा या ठिकाणी आणला होता. आता यासोबतच इथं NDBच्या बाबतीमध्ये लक्षात काय घ्यायचं आहे, हे जे नॅशनल बँक आहे का, म्हणजे ही कोणाची तर त्या ब्रिक्स देशांची न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे का, ही न्यू डेव्हलपमेंट बँक कोणाकोणाला कर्ज देऊ शकते विकसनशील देशांना सुद्धा कर्ज देऊ शकतो. हे लक्षात घ्यायचंय. अतिशय महत्वाचा मुद्दा असेल. काय, ब्रिक्स व्यतिरिक्त सुद्धा इतर विकसनशील देशांना हा कर्ज देऊ शकतो. रिसेंटली या NDB बँकने काय केलेलं आहे लक्षात बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल की तर $1 बिलियन हे भारताला दिलेलं आहे बरं का. त्यासाठी तर ह्या कोरोना व्हायरसच्या पेंडेमिक पासून स्वतःचं असणारं संरक्षण करण्यासाठी $1 बिलियन हे भारताला दिलेलं आहे. ठीक आहे. आता यासोबतच लक्षात काय घ्यायचं, या कंट्रींनी शेअर होल्डिंग किती आहे तिथं. मग या शेअर होल्डिंगच्या बाबतीमध्ये फक्त सिंपल मुद्दा आहे, जे ब्रिक्सचे देश आहेत का त्या प्रत्येक देशाकडं त्यांचे शेअर्स किती किती आहेत प्रत्येकाकडं तर 1-1 लाख शेअर्स त्या ठिकाणी आहेत प्रत्येक कंट्रीकडे. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि जे शेअर्स अलोकेटच केले नाहीत असे आहेत 5 लाख शेअर्स. हे पण लक्षात घ्यायचे. आणि इथं IMF सारखं किंवा WB वर्ल्ड बँकेसारखं असणारं शेअरिंग नाही बरं का. तिथं शेअरिंग वेगवेगळं असतं ना. इथं सर्वांना कॉमन शेअरिंग आहे. 20% शेअरिंग त्या ठिकाणी प्रत्येकाला दिलेलं आहे. आणि शेअर होल्डिंग आणि वोटिंगचा सुद्धा राईट प्रत्येकाला 20% आहे, ते लक्षात घ्यायचं. आणि ऑथराइज्ड कॅपिटल प्रत्येकानं ह्या ठिकाणी या न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये $10 बिलियन त्या ठिकाणी ॲड करायचे आहेत. हा मुद्दा सगळ्यांना समान असेल हे लक्षात घ्यायचं आहे. प्लस अजून $50 बिलियन बाबतीमध्ये कोणताही मुद्दा अजून कन्फर्म झालेला नाही. ठीक आहे. मग 5 देश प्रत्येकाकडं $10 बिलियन असे अजून $50 बिलियन भूमिका त्या ठिकाणी येणार आहे. त्यापैकी सुरुवातीला किती होते बघतो आपण, $34 बिलियन हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि त्या अनुषंगाने हे मुद्दे आपल्याला या NDBच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. यासोबतच लक्षात काय घ्यायचं आहे, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहा. आपण जेव्हा 1991च्या कालावधीमध्ये रक्कम शिल्लक राहिली होती, जर अशी वाईट कंडिशन जर एखाद्या ब्रिक्स मधल्या देशाला जर आली तर त्यांना सोडवण्यासाठी ब्रिक्स देशांनी काय केलं, त्या ठिकाणी ब्रिक्स CRA हे एक स्थापना केलेली आहे. हे स्थापना केलं कधी 2015ला स्थापना केलेलं आहे. त्याला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी, कॉन्टिंजंट रिझर्व्ह अरेंजमेंट. म्हणजे पैशांची आवश्यकता लागली एखाद्या देशाला तर तिथं त्यांच्यासाठी काय करायचंय, एक पोटेन्शियल शॉर्ट टर्म बॅलन्स उपलब्ध करून द्यायचा आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुद्दा बराच वेळा मिस होतो मुलांकडनं, हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि याच्यामध्ये सध्या कंडिशनला कॉन्ट्रीब्युशन कुणी कुणी दिलेलं आहे तर टोटल रक्कम आहे त्या ठिकाणी $100 बिलियन आणि त्याच्यामध्ये चायनाचे आहेत $41 बिलियन. म्हणजे ऑब्व्हियसली इथं सुद्धा चायना हा त्या ठिकाणी मोठा भाऊ ठरतोय बरं का.
इंडिया असेल, ब्राझील असेल, रशिया असेल, या प्रत्येकानं $18 बिलियन त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि साऊथ आफ्रिका असेल त्यानं $5 बिलियन दिलेला आहे. हा मेन महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. यासोबतच भारत आणि चायनाच्या बाबतीमध्ये भारत आणि चायना हा कोणकोणत्या गटामध्ये सहभागी आहे एक थोडंसं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा याच्यासोबतच. मग तो कुठं कुठं आहे पहिल्यांदा बघितलं आपण त्या ठिकाणी तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये तो आहे चायनासोबत त्या ठिकाणी. मात्र सुरुवातीला लक्षात घ्यायचं शांघाय 5 म्हणून त्या ठिकाणी 1996च्या कालावधीमध्ये याची स्थापना झाली होती. हे थोडंसं आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मात्र इथं याचं हेडक्वार्टर कुठं आहे त्या ठिकाणी तर ह्याचं हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी बीजिंगला आहे हे लक्षात घ्यायचा. मग आज आपण बघितलं त्या ठिकाणी शांघाय कॉर्पोरेशनच्या अनुषंगाने जर बघितलं तर त्याचं हेडक्वार्टर कुठं आणि ह्याचं असणारं शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये असणार हेडक्वार्टर लक्षात घ्या हे कुठं आहे इथं 2001च्या कालावधीमध्ये काय झालं या शांघायचे असणारे एक्सपांड झालं त्या ठिकाणी शांघाय 5चं एक्सपांड झालं. अगोदर फक्त 5च देश याच्यामध्ये होते. ओके. मग ते 5 देश कोणते होते असा जरी प्रश्न तुम्हाला विचारला तरी सांगता आलं पाहिजे त्या ठिकाणी. पहिल्यांदा असेल कझाकिस्तान असेल, नंतर चायना असेल, नंतर किर्गिस्तान असेल, नंतर रशिया असेल आणि ताजिकिस्तान असेल. हे 5 सुरुवातीचे देश होते हे लक्षात घ्यायचं ज्यांनी हे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन सुरू केलेलं होतं स्थापन केलेलं होतं. ठीक आहे. आणि 2001ला काय झालं ह्याचं एक्सपांड झालं आणि त्याच्यामध्ये उझबेकिस्तान हे ॲड झालेलं आहे. काय त्याच्यामध्ये उझबेकिस्तान हे ॲड झाले. असे टोटल झाले किती सुरुवातीला 6 आणि त्यानंतर इंडिया आणि पाकिस्तान हे जे आहेत का हे 2017ला ॲड झालेले आहेत बरं का याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. आणि हे कुठे ॲड झाले त्या ठिकाणी तर कझाकिस्तानमधल्या असणाऱ्या मीटिंगमध्ये ह्या ठिकाणी ॲड झालेले आहेत. हे पण थोडंसं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. मग काय लक्षात घेणार इथं शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये 1996ला याची सुरुवात झाली शांघाय 5च्या नावानं. हेडक्वार्टर असेल बीजिंगला. ठीक आहे. आणि 2001च्या कालावधीमध्ये जूनमध्ये याला एक्सपांड झालं याच्यामध्ये उझबेकिस्तान ॲड झाला आणि 2017च्या कालावधीमध्ये इंडिया आणि पाकिस्तान याच्यामध्ये ॲड झालेला आहे. हे पण लक्षात ठेवायचं. आता ईस्ट एशिया समितीमध्ये सुद्धा लक्षात काय घ्यायचंय हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा गाजलेला मुद्दा आहे. पहा तुम्हाला सध्याला माहिती असेल की काय करण्यात आलं त्या ठिकाणी जगातील सगळ्यात मोठा व्यापारासाठी असणारा जो ट्रेड ॲग्रीमेंट आहे का तो आत्ता साईन झाला. पहा 14 नोव्हेंबर 2020ला या 15व्या समिटमध्ये कुठल्या ईस्ट एशिया समिटचा विचार त्या ठिकाणी केला जातो आणि तुम्ही बघता त्या ठिकाणी 15 देशांनी त्या असणाऱ्या ॲग्रीमेंट चॅनलवरती दिलेलं आहे. हे तुम्ही ते सॉल्व्ह सुद्धा करण्याचा प्रयत्न करू शकता. मग याच्यामध्ये एकूण देश किती आहेत तर त्या ठिकाणी ईस्ट एशिया समिट अंतर्गत तर एकूण आहेत 18 कंट्रीज आहेत. ते रिजन कोणतं असेल एशिया पॅसिफिक रिजनमधले असणारे हे 18 देश असतील. त्यातले कसे तर आसियान देश असतील त्या ठिकाणी 10 आणि त्यासोबत जर बघितलं असेल त्या ठिकाणी कोण कोण असेल एक्स्ट्रा दुसरे ऑस्ट्रेलिया असेल, चायना आहे, भारत आहे. बघा चायना आणि भारत याच्यामध्ये आहे. जपान आहे, साऊथ कोरिया आहे, न्यूझीलंड आहे, रशिया आहे आणि US पण आहे. आणि याची स्थापना कधी झाली होती 2005च्या कालावधीमध्ये झाली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता इथं लक्षात काय घ्यायचं बा सिंपल आपल्याला इथं की याची पहिली समिट झाली होती कुठं तर मलेशियाला. काय लक्षात घ्यायचं याची पहिली समिट झाली होती कुठं मलेशियाला. हे डिसेंबर 2005ची बाब आहे. हे पण थोडं लक्षात घेतलं तरी चालेल. याचं सुरुवातीला किती कंट्रीज होते त्या ठिकाणी तर हे लक्षात घ्यायचं 10 आशियन कंट्री असतील प्लस 6 असं त्या ठिकाणी त्याचा नावाचा उल्लेख केला जातो बरं का. हे लक्षात घ्यायचा. आणि याच्यामध्ये 18 झाले कसे मग तर ह्यातले 2 मग शेवटचे 2 कोणते असतील रशिया आणि US. काय म्हणतो या ठिकाणी शेवटचे 2 कोणते एक असेल रशिया आणि प्लस दुसरा कोणता असेल US.
हे दोन्ही जॉईन झाले कधी ह्या ठिकाणी 2011च्या कालावधीमध्ये जॉईन झाले. हे पण थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. UPSCसाठी हे मुद्दे त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरू शकतात आपल्याला. आणि याच्याबद्दल जर आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीमध्ये क्वेश्चन्स विचारला गेला तर आपण हा असणारा फॅक्ट त्याच्यामध्ये ॲड करून हे मुद्दे ह्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. ठीक आहे, हे पण मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि याच्यामध्ये भारत पण आहे आणि चायना पण आहे. मात्र आता भारतानं याला सपोर्ट केला नव्हता आत्ताच्या असणाऱ्या 14 नोव्हेंबरच्या असणाऱ्या समिटमध्ये. आहे यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्या अगोदर होता TPP ॲग्रीमेंट. याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्सवरती मध्ये सांगू शकता. हे TPP ॲग्रीमेंट ह्याच्या अगोदर सगळ्यात जगातील सर्वात मोठं ट्रेड ॲग्रीमेंट होतं. हे पण थोडंसं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. यानंतर एशिया पॅसिफिक ट्रेड ॲग्रीमेंटच्या अंतर्गत सुद्धा हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये सुद्धा काय आहे तिथं, याच्यामध्ये सुद्धा भारत आणि चायना या दोघांचाही समावेश या ठिकाणी दिसतो आपल्याला. ठीक आहे, सोबतच G20 देशांचाही विचार करा या ठिकाणी. या G20 देशामध्ये सुद्धा भारत आणि चायनाचा संदर्भ आहे. त्याच्यामुळं तुम्हाला G20चा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवावा लागेल. आणि याच्यामध्ये जपान, अमेरिकेसह एकूण 19 देश आहेत आणि प्लस हा युरोपियन संघ सुद्धा त्याच्यामध्ये आहे. 2020ला हेड कुणी केलेलं होतं त्या ठिकाणी, सौदी अरेबियानं केलं होतं. तुम्हाला हे माहिती असेल, सौदी अरेबियानं आता रिसेंटली त्या ठिकाणी त्यांचं एक चलन त्या ठिकाणी छापलं गेलेलं होतं तिथं. आणि त्या चलनामध्ये त्यांनी काय केलं होतं, जो आपला POK आहे का, त्या POKच्या अंतर्गत जी जमीन आहे का ती आणि प्लस काश्मीरचा असणारा भाग आणि लडाखचा असणारा बराचसा भाग त्यानं सेपरेटली दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या त्या नोटेवरती. मला फक्त तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये की ती नोट किती रकमेची होती. आणि ती त्यांनी तो भाग आहे का POKचा असेल, काश्मीरचा असेल, लडाखचा असेल, हा भाग त्यांनी पाकिस्तानकडे सुद्धा दाखवला नाही बरं का. हा त्यांनी सेपरेट रिजन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप मोठी चूक आहे. बघूया त्याच्यावरती काय होतं काय नाही ते. आणि 2021ला हेड कोण करणार आहे तर इटली 2021ला हेड करणार आहे. तो मुद्दा आपण ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे, मग आपण या असणाऱ्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे, ब्रिक्सच्या बाबतीमध्ये आत्ताचं असणार समिट असेल, ब्रिक्सचा बेसिक बॅकग्राऊंड असेल, ब्रिक्स आणि 100 बिलियन US डॉलरची रक्कम त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मुद्दे आपण यासोबतच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर नक्कीच सबस्क्राईब करा ही विनंती असेल. थँक्यू. थांबूया आपण.